नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये एका अतिशय सिंपल डिव्हाइसची माहिती करून घेणार आहोत. त्याचं नाव आहे गोल्ड लीप इलेक्ट्रोस्कोप. गोल्ड लीप इलेक्ट्रोस्कोप म्हणजे त्याला मराठीमध्ये सुवर्णपत्र विद्युतदर्शी म्हणायचं. आता हे जे डिव्हाइस आहे ते कशासाठी वापरतात किंवा त्याचा काय उपयोग आहे, तर दिस इज अ सिंपल डिव्हाइस टू डिटेक्ट द इलेक्ट्रिक चार्ज ऑन एन ऑब्जेक्ट. एखाद्या ऑब्जेक्टवरचा चार्ज डिटेक्ट करण्यासाठी आपण या गोल्ड लीप इलेक्ट्रोस्कोपचा वापर करतो. आता याच्यात काय असतं, तर खरं तर याच्या नावामध्येच गोल्ड लीफ म्हणजे त्याला सोन्याची लीफ असतात आणि तो एक इलेक्ट्रोस्कोप आहे. आता याच्यामध्ये काय काय आहे बघा. इट कन्सिस्ट ऑफ अ कॉपर रॉड. त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय आहे, कॉपर रॉड आहे. हा बघा, हा जो दिसतोय ना, हा असा उभा आहे, तो कॉपर रॉड आहे. विच हॅज अ मेटल डिस्क ॲट द अप्पर एंड. त्याच्या वरच्या भागाला इथे मेटल डिस्क असते आणि अँड टू थिन गोल्ड लीव्स ॲट द अदर. आणि दुसऱ्या टोकाला इकडे बघा, ही अशी छोटी अतिशय थिन असलेली दोन गोल्ड लीफ आहेत. अशी त्या आपल्या गोल्ड लीफ इलेक्ट्रोस्कोपची साधी रचना असते. आणि द रॉड इज प्लेस्ड इन अ बॉटल सो दॅट डिस्क इज अबाव दी बॉटल. रॉड अशा पद्धतीने बसवलेला असतो की ती डिस्क काय होते, त्या बॉटलच्या बाहेर राहील, अशा पद्धतीने ती बसवलेली असते. वेन अन अनचार्ज ऑब्जेक्ट, जर आपण एखादा अनचार्ज ऑब्जेक्ट घेतला, इज टेकन नियर द डिस्कच्या त्या जवळ आणला, ही डिस्क आहे ती, या डिस्कच्या जवळ आणला, तर द लीव्स रिमेन्स क्लोज्ड. ती जी एकमेकांच्या जवळ असलेली गोल्ड लीफ आहेत ती बंद असतात. ती बंद म्हणजे क्लोज टू इच अदर, ती जवळच राहतात. आणि वेन अ चार्ज ऑब्जेक्ट इज टेकन नियर दी डिस्क, जर का तुम्ही चार्ज ऑब्जेक्ट आणला, जसा की इथे एक रॉड दाखवला आणि तो पॉझिटिव्ह चार्ज आहे पहा, तर काय होणार, ही जी गोल्ड लीफ आहेत ना, ती एकमेकापासून काय होतात, थोडीशी लांब गेलेली आपल्याला मिळतात. अँड रिपेल इच अदर. चार्ज ऑब्जेक्ट असेल तर ते रिपेल टू इच अदर असेल आणि अनचार्ज ऑब्जेक्ट असेल तर ते मात्र रिमेन क्लोज्ड आहे, तसंच राहील. म्हणजे काय होईल, वेन अ चार्ज ऑब्जेक्ट इज टेकन नियर द डिस्क बोथ द लीव्स आर चार्ज्ड बाय द सेम इलेक्ट्रिक चार्ज अँड रिपेल इच अदर, दॅट इज मूव्ह अवे फ्रॉम इच अदर. काय होणार याच्यातून, हा जो चार्ज आहे, चार्ज बॉडी असल्यामुळे ही जी आपली गोल्ड लीफ आहे त्या दोघांवरती सुद्धा लाईक चार्ज येईल, एकसारखा चार्ज येईल आणि सेम चार्ज येईल, सारख्या प्रकारचा चार्ज येईल. आणि त्यामुळे एक प्रकार म्हणजे लाईक चार्जेस असेल तर ऑलवेज देअर इज रिपल्शन, आणि त्यामुळे ते रिपेल टू इच अदर, आणि त्यामुळे तुम्हाला ते पानं आहेत ते आपल्याला हलताना दिसतील जर ऑब्जेक्ट चार्ज असेल. आणि वेन we touch the disk with our hand, the leaves collapse, and because the charge in the leaves goes into the earth through our body and the leaves get discharged. आता असे चार्ज झालेल्या लीव्स असतील आणि आपण जर का तुम्ही या डिस्कला हात लावला तर काय होणार, तर पुन्हा या लीफवरती जो चार्ज आहे तो आपल्या शरीरातून अर्थमध्ये निघून जातो आणि त्यामुळे ही जी पानं आहेत जी एकमेकापासून रिपेल झालेली आहेत ती पुन्हा क्लोज म्हणजे एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यांच्यामधलं जे रिपल्शन आहे ते नाहीसं होतं, ते डिस्चार्ज होतात. म्हणजे गोल्ड लीप इलेक्ट्रोस्कोपचा उपयोग लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. इट इज यूज टू डिटेक्ट द इलेक्ट्रिक चार्ज ऑन एन ऑब्जेक्ट. आता पुढच्या ज्या दोन बाबी आहेत बाळांनो, ते तुम्ही स्वतः करणं अपेक्षित आहे. याच्यामध्ये या सायंटिस्टबद्दल एक माहिती आहे, ती तुम्ही स्वतः प्रयत्न करायचा आहे या वर्षीच्या आपल्या ऑनलाईन अभ्यासामध्ये. आता पुढे एक ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज असं येणार बाळांनो, ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज. आता ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय, लायटनिंग म्हणजे काय, याविषयीची खरं तर लायटनिंग ही कॉन्सेप्ट तशी खूप थोडी समजावून घ्यायला जास्त वेळ घेणार आहे, पण आपण त्यामधले महत्त्वाचे आणि आपल्या इयत्तेचे ज्या अभ्यासामध्ये समाविष्ट असलेल्या मुद्द्यांचाच विचार करूया. आता व्हॉट इज ॲटमॉस्फेरिक इलेक्ट्रिक चार्ज. बघा, वी हॅव एक्सपिरियन्स्ड क्लाउड्स, थंडर अँड लाइटनिंग. आता सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही ढग आहेत, विजा चमकताना बघितलेलं आहे. समटाइम वी हेअर or read that lightning struck
a tree or a building and some people or animal were killed. काही वेळेला तुम्ही बातम्याही ऐकता की विजा पडल्यामुळे एखाद्या इमारतीवरती, एखाद्या झाडावरती विजा पडतात आणि त्यामुळे काही लोकांचा किंवा प्राण्यांचा मृत्यू पण झाल्याची बातमी तुम्ही वाचत असाल. त्याच्यामध्ये हाऊ डज दिस हॅपन आणि हाऊ कॅन वी प्रिव्हेंट सच इंजुरी ऑर डेथ. आता असं का होतं, म्हणजे अशा प्रकारे विजा का पडतात किंवा वीज कशी तयार होते आणि मग जमिनीवर स्ट्राईक कशी करते, ती पडते कशी, किंवा विजांचा आवाज कसा येतो. आता हाऊ कॅन वी प्रिव्हेंट सच इंजुरी ऑर डेथ. विजा पडल्यामुळे होणारे नुकसान किंवा विजामुळे विशेषतः होणारी जीवितहानी महत्त्वाची आहे, ती आपण टाळू शकतो का, त्यामुळे मृत्यू येतो बऱ्याच वेळेला आणि ते टाळता येणं शक्य आहे का, याच्याबद्दलचीच माहिती आपण आपल्या या युनिटमध्ये पुढे घेणार आहोत. आता व्हॉट इज इट दॅट ॲक्च्युअली हॅपन्स वेन देर इज लाईटनिंग इन द स्काय. आता जेव्हा आकाशामध्ये विजा चमकत असतात तेव्हा ॲक्च्युअल तिकडे काय होतं नेमकं, आणि अँड वेन लाईटनिंग स्ट्राईक द अर्थ, आणि कधी वीज नेमक्या स्ट्राईक करते किंवा कधी वीज पडते नेमकी. म्हणजे थोडक्यात विजा चमकतात कधी आणि ती चमकणाऱ्या विजा कधी जमिनीवरती येतात किंवा वीज पडणे म्हणजे नेमकं काय, याविषयीची माहिती आपल्याला आत्ताच्या आपल्या या पुढच्या युनिटमध्ये घ्यायची आहे. आता बघा, लाईटनिंग सगळ्यांना माहिती आहे, विजा चमकणे. इकडे डायग्राम दिलेले आहे, इम्पॉर्टंट डायग्राम आहे बाळांनो, जरा व्यवस्थित आपण तिचं निरीक्षण केलं की जे आपल्याला वीज कशी तयार होते ढगांमध्ये आणि कशी स्ट्राईक करते याबद्दलची आपल्याला एक प्राथमिक स्वरूपातली माहिती नक्कीच मिळेल. बघा, वेअर air and clouds rub against each other in the sky, the upper part of the some clouds on the upper side becomes positively charged and the lower sides become negatively charged. आता काय होतं, पहिल्यांदा हवा आणि ढगांमध्ये घर्षण होतं, विशेषतः जेव्हा विजा चमकत असतात तेव्हा, आणि त्यामुळे जे ढग आहेत, अपर पार्ट ऑफ सम क्लाउड्स, काही ढगांचा वरचा जो पार्ट आहे ऑफ द अपर साइड बिकम्स पॉझिटिव्हली चार्ज. इथे बघा, इथे काही दोन ढग आपल्याला इकडे दाखवलेत ना, इकडे बघा, इथे त्याचा अप्पर साइड जो आहे, अप्पर पार्ट जो आहे तो पॉझिटिव्हली चार्ज आहे दोन्ही ढगामध्ये बघा, आणि लोअर साईडला काय झालंय, निगेटिव्ह चार्ज तयार झालाय. आता हे का तयार होते, तर बिकॉज ऑफ रबिंग. आता ही एक मी तुम्हाला अगोदरच सांगितलं तशी खूप वेळ खाऊ प्रक्रिया, पण आपण असं लक्षात ठेवूया की घर्षणामुळे ढगांच्या वरच्या बाजूला पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो आणि त्याच ढगाच्या खालील बाजूला काय होतो, निगेटिव्ह चार्ज तयार होतो. ही सिच्युएशन बिकॉज ऑफ रबिंग, घर्षणामुळे तयार होते. आणि बघा, द सायन्स बिहाइंड लाईटनिंग अँड लाईटनिंग स्ट्राईक इज कॉम्प्लिकेटेड. जरा थोडंसं ते क्लिष्ट आहे, आपल्याला समजून घेण्यास तसं गुंतागुंतीचं आहे, पण आपण तरी पण लेट अस देअरफॉर कन्सिडर अ क्लाउड इन द स्काय विथ अ निगेटिव्हली चार्ज बेस अबाव द प्लेन ग्राउंड. आता काय आहे, निगेटिव्हली चार्ज बेस असलेले आपले क्लाउड आहेत, त्याचा बघा हा बेस जो आहे तो निगेटिव्हली चार्ज आहे, आणि अबाव अ प्लेन ग्राउंडच्या वरती असलेला निगेटिव्ह चार्ज खालील बाजूला असलेले ते ढग आहेत. आणि वेन दिस निगेटिव्ह चार्ज ऑन द बॉटम ऑफ अ क्लाउड बिकम्स मच लार्जर दॅन द चार्ज ऑन द ग्राउंड. आता काही वेळेला काय होतं की या ढगाच्या खालच्या बाजूला असलेला निगेटिव्ह चार्ज ग्राउंडवरच्या निगेटिव्ह चार्जपेक्षा काय होतो, खूप जास्त होतो, बिकॉज ऑफ स्पेसिफिक सिच्युएशन. त्याला खूप कारणं आहेत, हे खूप समजावून घेण्याचा विषय आहे, पण आपण तेवढाच विषय लक्षात ठेवूया. म्हणजे वेन दिस निगेटिव्ह चार्ज ऑन द बॉटम ऑफ द क्लाउड बिकम्स मच लार्जर, तो पुरेसा लार्जर झाला, दॅन द चार्ज ऑन द ग्राउंड, इट स्टार्ट्स फ्लोईंग टुवर्ड्स द ग्राउंड इन स्टेजेस. मग काय होणार, हा जो चार्ज आहे तो काय होतो, जमिनीच्या दिशेने व्हायला लागतो. एका विशिष्ट त्याची पातळी त्यानं गाठली की तो वरून खाली यायला लागतो. आणि दिस हॅपन्स व्हेरी फास्ट. आता हे पूर्ण व्हायला अतिशय कमी कालावधीची गरज आहे, फ्रॅक्शन ऑफ सेकंदमध्ये ही घटना घडत असते. बघा, विजा काय सतत पडतात का, नाही, मध्ये 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 स्ट्राईक करत असतात. आणि इन मच लेस दॅन अ सेकंड अँड हीट, लाईट अँड साऊंड एनर्जी. बघा काय काय होत आहे, हीट,
लाईट अँड साऊंड एनर्जी आर प्रोड्यूस अलॉंग विथ द इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंटच्या जोडीला म्हणजे करंट तयार होतोच, पण त्या जोडीला हीट, लाईट अँड साऊंड या गोष्टी पण या स्ट्राईकच्या वेळेला घडून येत असतात. आणि अशा प्रकारे स्ट्राईक ज्याला आपण म्हणतो किंवा वीज पडणे किंवा लाईटनिंग जेव्हा होत असते तेव्हा वीज पडतात, ते या प्रकारची घटना आहे. साध्या एकदम सिंपल वेने लक्षात ठेवायचा तुम्ही प्रयत्न केलात तर तुम्हाला ते कळेल. आता काय होतं बघा, अ लाइटनिंग स्ट्राइक म्हणजे यू प्रोबॅबली नो दॅट वेन देर आर इलेक्ट्रिकली चार्ज क्लाउड इन द स्काय, इलेक्ट्रिसिटी इज अट्रॅक्ट टुवर्ड्स टॉल बिल्डिंग और ट्री. काय होतं, जेव्हा जनरली इलेक्ट्रिकली चार्ज क्लाउड जे असतात ते काय होणार, आपल्या बिल्डिंग किंवा उंच बिल्डिंग विशेषतः किंवा झाडांकडे अट्रॅक्ट होणार आहेत. आणि वेन लाइटनिंग स्ट्राइक्स ऑन अपोजिट इलेक्ट्रिक चार्ज इज जनरेटेड ऑन द रूफ ऑफ बिल्डिंग और ऑन द टॉप ऑफ ट्री बाय इंडक्शन. काय होणार बघा, अपोजिट चार्ज तयार होणार आणि ड्यू टू द अट्रॅक्शन बिटवीन द अपोजिट चार्जेस ऑन द क्लाउड अँड द बिल्डिंग, द चार्ज ऑन द क्लाउड फ्लोज टुवर्ड्स द बिल्डिंग. दिस इज कॉल्ड लाइटनिंग स्ट्राइक. आता काय होतं बघा, म्हणजे जेव्हा आता इथं समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो, हे जे क्लाउड आहेत आपले, हे तिकडे निगेटिव्ह चार्ज आहे आणि काय होणार, तो एवढा निगेटिव्ह, आपण मागे नळाच्या पाण्याच्या संदर्भातला मी व्हिडिओ स्पष्ट केला होता, त्यातही तुम्हाला माहिती सांगितली होती मी. आता इथं निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे, निगेटिव्ह चार्ज असलेले क्लाउड असल्यामुळे जमिनीवरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे ना, जमिनीवर असलेला, तो काय होणार, तो जरा बाजूला जाणार आणि जमिनीवर काय होणार, पॉझिटिव्ह चार्जची सिच्युएशन राहणार. काय होणार, पॉझिटिव्ह चार्ज. आता क्लाउड निगेटिव्ह चार्ज, जमिनीवरती पॉझिटिव्ह चार्ज. आता जमिनीवर पॉझिटिव्ह चार्ज का आलाय, तर इंडक्शनमुळे आलाय. म्हणजे निगेटिव्ह चार्जच्या चार्जड बॉडी अनचार्जड बॉडीच्या जवळ ठेवली की तिच्यामध्ये पण चार्ज तयार होतो, अपोजिट चार्ज तयार होतो. याला इंडक्शन चार्ज म्हणायचं. मग चार्ज इंडक्शनने तयार झाला असं म्हणायचं. तसं जमिनीचं होणार. निगेटिव्हली चार्ज क्लाउड जे आहेत ते जमिनीच्या वरचा जो निगेटिव्ह चार्ज आहे त्याला मागे सरकवणार, म्हणजे तिथे पॉझिटिव्ह चार्ज इकडे तयार होणार आणि मग अपोजिट चार्जेस झाले, ढग निगेटिव्ह चार्ज, जमीन पॉझिटिव्ह चार्ज, आणि त्यामुळे निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह चार्जमध्ये अट्रॅक्शन होणार आणि स्ट्राईक होणार. यालाच आपण वीज पडणे असं म्हणतो. हे एक कॉमन फॅक्टर आहे जो मी तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. अर्थातच एक बाब लक्षात ठेवा की प्रत्येक वेळेला वीज जेव्हा स्ट्राईक करते तेव्हा ती उंच जागेवरच किंवा उंच इमारतीवरती स्ट्राईक करत असते. आता उंच इमारतीवरती जरी वीज पडत असली तरी सुद्धा तिचं नुकसान फार होत नाही किंवा ते नुकसान टाळण्यासाठी आपल्याला काही उपाययोजना करता येतात किंवा केलेल्या असतात. आता त्या उपाययोजना कोणत्या आहेत, कशा प्रकारे उंच इमारतींचं अशा विजेच्या स्ट्राईकपासून आपण संरक्षण करू शकतो, याविषयीची माहिती आपण पुढच्या आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पण त्याच्या अगोदर इथे दोन प्रश्न आहेत बघा. व्हॉट काइंड ऑफ डॅमेज इज कॉज्ड बाय लाइटनिंग स्ट्राईक. लाइटनिंग स्ट्राईकमुळे काय डॅमेज होऊ शकतं आणि व्हॉट मेजर्स विल यू टेक टू प्रिव्हेंट डॅमेज कॉज्ड बाय लाइटनिंग. आता याचं उत्तर आपल्याला पुढच्या प्रकरणात व्यवस्थित मिळणार आहे, कारण आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला या गोष्टी पुढे पुढे येत जातील. ठीक आहे, या व्हिडिओत आपण इथेच थांबूया आणि मग आणखी एक छोटासा व्हिडिओ लाइटनिंग कंडक्टरचा म्हणजे उंच इमारतीचं विजेच्या स्ट्राईकपासून संरक्षण करण्याच्या उपकरणाविषयी थोडीशी आपण माहिती घेऊया. इथेच थांबूया. धन्यवाद.